नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बऱ्याच वेळा होतं कसं की स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर त्यामध्ये कोणकोणत्या असणाऱ्या परीक्षांचा संदर्भ येतो हा एक प्रश्न पडलेला असतो. मग त्या अनुषंगाने युपीएससी काय, एमपीएससी काय, त्याच्यामध्ये कंबाईन ग्रुप बी काय असतो, ग्रुप सी काय असतो, या सगळ्या असणाऱ्या परीक्षांची भूमिका काय असते याचा एक बेसिक असणारा जो इन्फॉर्मेटिव्ह असणारा व्हिडिओ आहे तो ऑलरेडी आपण तयार केलाय. पण या सगळ्या परीक्षांमध्ये युपीएससी एमपीएससी कंबाईन असेल किंवा तलाठी असेल, सरळ सेवा असेल किंवा कोणतीही असणारी तत्सम परीक्षा असेल, या परीक्षांमध्ये एक सगळ्यात महत्वाचा असणारा पार्ट असतो यामध्ये एंट्री करण्यासाठी, तो म्हणजे आपल्याला काय वाचायचं. काय वाचायचं त्याच्यामध्ये सुद्धा महत्वाचा मुद्दा येतो की बेसिक काय वाचायचं. जेव्हा आपण आय एस, आयपीएस, आयएफएस या असणाऱ्या पदांपर्यंत जाण्यासाठी विचार करतो किंवा राज्याच्या अंतर्गत डेप्युटी कलेक्टर असेल, डीवायएसपी असेल किंवा डेप्युटी सीईओ असेल, बीडीओ असेल, तहसीलदार असेल, अशा असणाऱ्या पदांसाठी जाण्यासाठी, त्या पदांमध्ये आपल्याला स्वतःचं नाव त्या ठिकाणी रुजवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बेसिक काय वाचावं लागेल, हा एक खूप मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राहतो. हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये नक्कीच असेल की आत्ताच 12वी झाली, ग्रॅज्युएशनच्या असणाऱ्या झोनमध्ये आहे, तर आत्ता प्रिपरेशन काय करावं, त्यामध्ये वाचावं काय, या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच असणारे सेशन आहे. या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की अभ्यासाच्या सुरुवातीलाच कोणती बेसिक पुस्तकं वाचणं आवश्यक असणार आहे. या बेसिक पुस्तकांचा रेफरन्स कशा पद्धतीने येतो हे बघत असताना आपल्याला लक्षात घ्यायचे, युपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही असणाऱ्या परीक्षांचा रेफरन्स पाहिला तर सिलेबस आता एकच झालाय 2025 पासून. म्हणजे तुमचा असणारा संपूर्ण जो सिलेबस आहे का, कुठला, प्रीचा, मेन्सचा, हा सेम झालेला आहे. फक्त वेगळं काय, तर तुम्हाला एमपीएससी करताय तर एक्स्ट्रा वाचायचं आहे कुठला, महाराष्ट्र स्टेट बद्दल. म्हणजे थोडा एक्स्ट्रा अभ्यास कोणासाठी करायचा, महाराष्ट्र स्टेट बद्दल. युपीएससीच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला अभ्यास करावा लागतो, इंटरनॅशनल लेवलचे असणारे अफेअर्स असतील आणि नॅशनल लेवलचे असणारे कंटेंट असतील, तुम्हाला जास्त वाचावं लागतात. पण एमपीएससी मध्ये करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे थोडेसे कमी, पण ते पण बघावंच लागतील. राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे जास्त आणि त्यापेक्षाही असणारे जास्त मुद्दे कुठे असतील, राज्य पातळीवरचे. त्यामुळं आपल्याला एक आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं की आपल्याला निवडायचं काय आहे. एमपीएससी निवडताय, युपीएससी निवडताय, या किंवा तत्सम परीक्षा असतील, सरळ सेवेच्या अनुषंगाने असेल किंवा कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी असेल, याच्या परीक्षांचा विचार करत असाल तर त्यानुसार आपल्याला अभ्यास चेंज करावा लागतो, वाचावी लागतात वेगळी पुस्तकं. मग आता निवडले तुम्ही, आपल्याला कलेक्टर व्हायचंय, डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, डीवायएसपी व्हायचंय किंवा आपल्याला इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये काम करायचंय, फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये काम करायचंय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये काम करत असताना, पोलीस सर्व्हिसेसमध्ये काम करायचंय आपल्याला, हा विचार करत असताना आपल्याला काय करायचंय, पुस्तकांची असणारी मेन सूची आपल्याकडे एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये सुरुवातीलाच काय असावी, बेसिक पुस्तकांचा उल्लेख करतोय मी, अजून रेफरन्सेस कडे गेलेलो नाहीये. आजचं सेशन फक्त बेसिक मुद्द्यावरती असणार आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करताय तर सुरुवातीला तुमच्याकडे काय असलं पाहिजे, मी हे कंटिन्युअसली सांगतो, तुमच्याकडे असलं पाहिजे या ठिकाणी मॅप रिडिंगचं असणारं बुक. मग मॅप रिडिंगचं कोणतं असेल तुमच्याकडं, ऍटलासचं असेल, ऑक्सफोर्डचं असेल किंवा एनसीईआरटीचे असणारे पुस्तक असतील, 6वी ते 12वी पर्यंतचे जिओग्राफीचे, त्यातले सगळे मॅप्स तुम्ही रीड करत असाल. किंवा त्यासोबत एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही ऑनलाईन करत असाल तर ऑनलाईन वरती एक अतिशय महत्वाचा असणारा ऍप म्हणूया किंवा साईट आहे, ते म्हणजे गुगल अर्थ. तर त्या गुगल अर्थचाही वापर केला तर अति उत्तम होऊन जाईल त्या ठिकाणी. किंवा त्यासोबत तुम्हाला जर त्याला प्रत्यक्षात बघायचं असेल, चेक करायचं असेल, फिजिकली त्याला हँडल करायचं असेल तर पृथ्वी गोल हा एक चांगला ऑप्शन आहे त्या ठिकाणी. किंवा जे तुम्ही तक्ते बघता ना मॅपचे, ते पण तुम्ही लावले घरामध्ये, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य लेवलचे असणारे, तरी पण ते सफिशियंट असेल. सुरुवातीला आपल्याला मॅप करणंच गरजेचं आहे. बेसिक मुद्द्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मॅप येतं, नंतर जर आपण दुसरा उल्लेख केला, एकदम बेसिक वाचायचं आपल्याला, सुरुवातीला जायचं या ठिकाणी, तर सिंपल काय करायचं, आपल्याला वाचायचं काय, तर सिलेबसचं असणारं जे डिकोड केलेलं कंटेंट आहेत का, डिकोडेड असणारं जे बुक आहे का, ते वाचायचं. मग ते कोणत्याही पब्लिकेशनचं घेतलं तरी चालेल, सिलेबस डिकोड केलेला, जो कुठला युपीएससीचा असेल.
आपण तर देतोय या ठिकाणी, मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोच, ते तर ते वाचलं तरी चालेल, पण आपल्याला सुरुवातीला वाचायचंय. सिलॅबस वाचल्याशिवाय अवांतर वाचनाकडे जायचंच नाही आपल्याला. आणि जर तुमचं अवांतर वाचनाची सवय असेल, तुम्हाला लहानपणापासून सवय लागली असेल किंवा 10वी-12वी पासून सवय लागली असेल, तर ते अतिउत्तम आहे. नसेल तर सवय लावून घ्यायची. कशी सवय लावून घ्यायची या ठिकाणी? तिसरा पाठ येतो या ठिकाणी कुठला? मी अगोदर पण सांगितलेलं आहे इथं, ते म्हणजे रामचंद्र गुहा सरांचं असणारं पुस्तक. 2 पुस्तकं त्यांची. एक आहे इंडिया आफ्टर गांधी आणि इंडिया बिफोर गांधी. हे दोन्ही पुस्तकं योग्य पद्धतीने वाचायचे आपल्याला त्या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मी नास्तिक का आहे, हे भगतसिंगांचं पुस्तक यासोबत जरी वाचलं, खूप छोटं पुस्तक आहे, तरी सुद्धा आपल्याला महत्वपूर्ण आहे. म्हणजे एक प्रकारे वाचायची सवय लागावी यासाठी तुम्ही हे पुस्तक सुरुवातीला वाचा, मॅप रिडिंग करा, सिलेबस डिकोडिंगचा मुद्दा बघा. आणि सोबतच काय येतं या ठिकाणी, तर आपल्या असणाऱ्या इग्नाइट पब्लिकेशन मध्ये जे प्रत्यक्षात सिलेक्ट झालेले अधिकारी आहेत त्यांचा स्ट्रगल कसा आहे, अशा पद्धतीचे असणारे जी गगन भरारी त्यांनी घेतलेली आहे, त्याच्या असणारे मोटिवेशन असणारे पुस्तकं पण अवेलेबल आहेत, ते तुम्ही स्वतः घेऊ शकता. स्टील फ्रेम नावाचे बुक्स आहेत, त्याला तुम्ही वाचू शकता त्या ठिकाणी. यस, आहेत असे असंख्य आहेत. स्पर्धा परीक्षांच्या अंतर्गत काय काय येतात, काय काय नाही, त्या मुद्द्यांसाठी पुस्तकं आहेत. पण ते सिलेक्शनला मोटिवेट करणार आहे. पण आपल्याला मोटिवेशन हे एक्सटर्नली नको, इंटरनली मोटिवेट व्हायचं असेल तर आपल्याला त्याच्या असणाऱ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल. त्यामुळे हे असणारे मुद्दे थोडेसे बघितले तर हे सुरुवातीला फेजमध्ये याचा फायदा होऊ शकतो. बऱ्याच वेळा कसं होतं की आपल्याला अभ्यासाची रणनीती ठरवत असताना पुस्तकांची आवश्यकता असते, आणि त्या पुस्तकांमध्ये सगळ्यात पहिलं पुस्तक येतं ते म्हणजे एनसीईआरटी. तुम्ही कितीही म्हणा की बाकीचे मुद्दे वाचले, हे वाचले, तरी एनसीईआरटी वाचावंच लागेल. सिलेबस दोघांचा सेम झालाय, युपीएससी आणि एमपीएससीचा. आणि ते कोणते, तर या ठिकाणी 6वी ते 12वीचं. यासाठी मी एक सेशन घेतलं या ठिकाणी, वाय एनसीईआरटी. हे तुम्ही आवर्जून बघा. का? कारण त्याच्यामध्ये मी प्रत्येक असणाऱ्या सब्जेक्टसाठी कोणते स्पेसिफिक असणारे एनसीईआरटीचे बुक वाचावेच लागतील तो मुद्दा घेतलेला. जसं हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये ओल्ड एनसीईआरटी कोणते वाचायचे, त्याच्यामध्ये न्यू एनसीईआरटी मध्ये कोणते कंटेंट वाचायचे, आर्ट अँड कल्चरसाठी जो थीम्स ऑफ वर्ल्ड, थीम्स ऑफ इंडिया हा जो पार्ट आहे त्या ठिकाणी तो कसा बघायचा, तो सुद्धा त्यामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे. त्यामुळे ते बघा. पण आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एनसीईआरटी वाचावंच लागेल. मग त्याच्यामध्ये सिक्वेन्स कसा ठेवायचा, पहिल्यांदा इतिहास वाचायचं, नंतर भूगोल वाचायचं, नंतर अर्थशास्त्र वाचायचं, नंतर समाजशास्त्र वाचायचं. आणि समाजशास्त्रासोबतच या ठिकाणी राज्यशास्त्राचं पुस्तक, पॉलिटीचं वाचणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. आता याच्यासोबतच जर तुमच्या डोक्यामध्ये दोन्ही एक्झाम द्यायचे, युपीएससी पण द्यायचे, सोबत एमपीएससी पण द्यायचे, त्यांनी काय करायचं, या एनसीईआरटीच्या पुस्तकासोबतच तुम्हाला काय वाचणं आवश्यक असेल या ठिकाणी, तर स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची. ठीक आहे. स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायचं आपल्याला. ते कोणती वाचायची, तर 6वी ते 10वी पर्यंतची असणारी पुस्तकं सगळी वाचा. फक्त काय करायचं, स्टेट बोर्डची पुस्तकं पॉलिटीचा रेफरन्स पाहिला तर तुम्ही 11वी आणि 12वी वाचा. इकॉनॉमिक्स साठी सुद्धा 11वी आणि 12वी वाचा. बाकी सगळ्यांसाठी तुम्ही 5वी किंवा 6वी ते 10वी घेतलं तरी चालेल. फक्त पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स साठी 11वी 12वी वाचणं सफिशियंट असणार आहे. आता ही एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड वाचत असताना काय करायचं, नोट्स तयार करणं आवश्यक आहे का, तर नक्कीच हो. आणि हे नोट्स तुमच्या असणाऱ्या स्वतःच्या शब्दात असणं गरजेचं आहे. म्हणजे इतरांच्या नोट्स वाचताय, इतरांनी काढलेल्या नोट्सला रेफर करताय, तर ते जास्त बेनिफिट ठरत नसतात. त्यामुळे काय, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिलेले नोट्स ना कधीही चांगले असतात. त्यामुळे तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. आणि एमसीक्यू सराव करत राहायचे. यासाठी काय, जर तुम्ही हे काय वाचताय, एनसीईआरटी वाचताय, स्टेट बोर्ड वाचताय, त्याच्यावरचे असणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्याच्यातून असणारे क्वेश्चन सॉल्व्ह होतात का, हे बघत राहायचंय कंटिन्युअसली. किंवा सिम्पली काय, तुम्ही एमसीक्यू जेवढे आहेत, समजा एखादं असणार पुस्तक घेतलं, समजा पॉलिटी वाचताय, पॉलिटीतलं मध्ये तुम्ही काय वाचलं, पार्लमेंट वाचलं, कुठलं 11वी 12वीच्या पुस्तकात, त्याच्यावरती जे पुस्तक असतात का मार्केटमध्ये खूप आहे, टॉपिक वाईज अनालिसिस केलेली पुस्तकं, ते घ्यायचं आणि त्यातला असणारा तो पार्लमेंटचा पार्ट वाचण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातून क्वेश्चन सॉल्व्ह होतात का ते बघायचं. म्हणजे काय, एक थोडासा एक्स्ट्रा सपोर्ट मिळतो सुरुवातीच्याच फेजमध्ये. तर तुम्ही एमसीक्यूचा असणारा प्रॅक्टिस करत राहायचं. प्रत्येक विषयावर काय करायचे, नियमित एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. आणि मराठी माध्यमासाठी काय करायचं, आपल्याला राज्यमंडळ, आता सांगितलं स्टेट बोर्डची असणारी स्पेसिफिक पुस्तक तुम्हाला वाचायचे आहेत. हा मुद्दा याच्यामध्ये येतो वाचण्यासाठी. जसं काय सांगितलं, प्रत्येक वेळेस तुम्हाला हे मुद्दे वाचायचे, पण एनसीईआरटी वाचत असताना एक सवय करायची. ते म्हणजे काय, इतिहासाचा विचार केला तर इतिहासासाठी आपल्याला
स्पेक्ट्रमचं असणार जे पुस्तक आहे का ते वाचायची सवय करावी यासाठी, कारण स्पेक्ट्रम हे फक्त नोट्स टाईप आहे, हे प्रॉपर रेफरन्स नाही, त्यामुळे ते आपल्याला इझी वाटू शकतं. ठीक आहे, पुस्तक खूप लेंदी आहे मान्य आहे आपल्याला, पण तुम्ही एनसीईआरटी वाचले, एनसीईआरटी नंतर तुम्ही स्पेक्ट्रमचा मुद्दा वाचत आला तर तुम्हाला याची जास्त फायदा होऊ शकतो, जास्त मदत होऊ शकते. म्हणजेच काय, तुम्हाला एनसीईआरटी सोबतच तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डची हिस्ट्रीची पुस्तकं बघितली आणि मग स्पेक्ट्रम वाचलं तर तुम्ही इतिहासाचा असणारा बेसिक कंटेंट याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. बेसिक आहे, फक्त एनसीईआरटी सोबतच हा मुद्दा वाचायचा. जसं राज्यघटनेचा विचार केला तर इंडियन पॉलिटीचे असणारे लक्ष्मीकांत याच्यासोबत आपल्याला वाचायचे. म्हणजे एनसीईआरटी वाचलेलं आहे पॉलिटीच्या अनुषंगाने, स्टेट बोर्डचे 11वी-12वीची पुस्तक वाचलेत आणि त्यानंतर लक्ष्मीकांत वाचलं, कारण लक्ष्मीकांत हे पूर्ण पॉलिटीचा अभ्यास नाहीये, GS2 मधला असणारा फक्त 30% पाठ तुमचा या असणाऱ्या लक्ष्मीकांतच्या पुस्तकातून होतो. बाकीचे खूप जास्त मुद्दे आहेत, जसं गव्हर्नन्स आहे, सोशल जस्टिस आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, तो मुद्दा याच्यामध्ये कव्हर होत नाहीये. त्यामुळे हे बेसिक आहे, सुरुवातीला हे मुद्दे वाचायचे आपल्याला, एनसीईआरटी, स्टेट बोर्ड आणि हे एक पुस्तक याच्यामध्ये वाचायचे. भूगोलाचा विचार केला, एनसीईआरटी तुम्ही वाचताय 6वी ते 12वी, त्याच्यासोबत या ठिकाणी जीसी लॉंगचं सुद्धा पुस्तक या ठिकाणी घ्यायचं, कारण जीसी लॉंग हा वर्ल्ड फिजिकल जिओग्राफीचा कंटेंट खूप चांगल्या पद्धतीनं देतो. तर एक सवय करायची आपल्याला काय या ठिकाणी, हा असणारा मुद्दा याच्यामध्ये ऍड करायचा आहे. बाकी एनसीईआरटी सोबत आपले स्टेट बोर्ड महाराष्ट्राचे ते तर तुम्ही वाचणारच आहात, ते दोन्हीही वाचून कंपाईल करून जेव्हा तुम्ही जीसी लॉंग कडे येता तेव्हा तुमचा अभ्यास ऑलरेडी एवढा तगडा झालेला आहे ना, की तुम्हाला जेव्हा तुम्ही रेफरन्स बुक वाचणार आहे किंवा तुम्ही तुमच्या फॅकल्टीच्या असणाऱ्या नोट्स वाचणार आहात तेव्हा तुम्हाला काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायची गरजच भासत नाही. सगळा अभ्यास हा कशामध्ये होऊन जातो, सगळा अभ्यास हा तुमचा या असणाऱ्या स्टेट बोर्डच्या पुस्तकातून, एनसीईआरटीच्या पुस्तकातून होतो. अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये एनसीईआरटीचा उल्लेख केला, क्लास 9वी ते 12वी, स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये सांगितलं मी आताच 11वी-12वी वाचलं तर सफिशियंट असणार आहे. पण याच्यासोबत श्रीराम आयेशच्या असणाऱ्या नोट सुद्धा याच्यामध्ये मिळतात इकॉनॉमिक्सच्या. रमेश सिंगचं पुस्तक नंतर रेफरन्ससाठी वाचाल, पण सुरुवातीला काय करायचं, श्रीराम आयेशच्या असणाऱ्या नोट्स मिळत असतात, कारण तुम्ही एनसीईआरटी वाचले, स्टेट बोर्ड वाचले, आता तुम्ही फॅमिलियर झालात, पीवायक्यू सुद्धा बघताय तुम्ही, मग त्याच्यासोबत तुम्हाला ह्या नोट्स घेतल्या तर तुम्हाला त्याची असणारी एक्स्ट्रा मदत त्या अंतर्गत मिळते आणि मग तुम्ही सुपिरियर व्हायला सुरुवात करता. हा रेफरन्स याच्यामध्ये आणायचे कशासाठी, इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने मुद्दे असेल आणि बराच असणारा मुद्दा. राज्यसेवेला जवळपास या एन्व्हायरमेंटवरती फक्त 5 प्रश्न जरी असले तरी युपीएससीच्या प्रीला याच्यावरती जवळपास 17 ते 18 कधी कधी 22 पर्यंत प्रश्न जातात. जिओग्राफीचा असणारा अँगल जोडला तर ह्याची संख्या जवळपास 40 पर्यंत जाते. मग लक्षात काय ठेवायचं, एन्व्हायरमेंटला खूप जास्त महत्व आहे युपीएससी मध्ये, पण एमपीएससी मध्ये थोडेसे प्रीच्या अंतर्गत कमी प्रश्न जरी असले तरी मेन्सला आहे ना खूप जास्त भाग. त्यामुळे काय करायचं, एन्व्हायरमेंटसाठी तुम्ही जिओग्राफीची असणारी एनसीईआरटी वाचताय, त्यासोबत तुम्ही शंकर आयेशचे असणारे एन्व्हायरमेंटचं बुक जे आहे का ते सुरुवातीलाच वाचायला सुरुवात करायची. ठीक आहे, म्हणजे रेफरन्ससाठी शंकर आयएस वाचताय असं नको व्हायला, तो बेसिक म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वाचायचा आहे, हा रेफरन्स याच्यामध्ये आणायचा आहे, म्हणजे तुम्हाला याचा असणारा बेनिफिट जास्त मिळून जाईल. हे बेसिक प्रश्न सब्जेक्ट आहेत. बाकीचे सगळे सब्जेक्ट ते एक्स्ट्रा होतात, ते बेसिक मध्ये मी घेत नाही. जर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मी बेसिक मध्ये घेणार नाही, ऍग्रिकल्चर मी बेसिक मध्ये घेत नाही, कारण ऍग्री स्टार्ट करायचं एन्व्हायरमेंटचा पार्ट वाचला, ऍग्रीकडे तुम्ही इझिली त्या ठिकाणी जाऊ शकता, जम्प करू शकता. इथिक्स मी बेसिक मध्ये घेतोय का, नाही घेते. म्हणजे जे बेसिक मध्ये घेणं गरजेचं आहे तेच मुद्दे मी ह्याच्यामध्ये मांडलेले आहेत, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स राहायचं, हेच मुद्दे करायचे आणि सो एक सवय करायची ती म्हणजे करंट अफेअर्सची. चालू घडामोडीचे असणारे कंटेंट तुम्हाला कंटिन्युअसली रीड करत राहायचं, कंटिन्युअसली. का, कारण तुम्हाला मॅगझिन वाचायचे, न्यूजपेपर वाचायचे, द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, पीआयबी असेल, तुमच्या मोबाईलमध्ये पीआयबीचं असणारं ऍप्लिकेशन डाउनलोड असलं पाहिजे. आणि बऱ्याच अंश आता प्रॉब्लेम होतो ऍप्लिकेशन डाउनलोड करायला, किंवा गुगल सर्चवर गेला तिथे फक्त पीआयबीचे कंटेंट वाचले तरी चालेल. पीआयबी मध्ये तुम्ही काय टाकले या ठिकाणी, दिल्ली टाकलं ना लोकेशन मध्ये, तर तुम्हाला इंग्लिश मधले कंटेंट दिसतील तुम्हाला. आणि तर तुम्ही या ठिकाणी मुंबई टाकलं ना तर तुम्हाला कोकणी सुद्धा आणि मराठी सुद्धा भाषा याच्यामध्ये दिसतात. मग त्या मराठी भाषेच्या अनुषंगाने तुम्ही सगळ्या न्यूज कव्हर करू शकता. आणि लोकराज्य असेल, योजना असेल, दैनिक बातम्या असतील, हे कव्हर करायचे तुम्हाला. बेसिकली करंट अफेअर कडे महत्व द्यायचं बेसिक मुद्द्याच्या अंतर्गत. पुढचा उल्लेख केला तर सीसॅट आणि ऍप्टिट्यूड वरती जायचं आपल्याला. मग याच्यामध्ये मग अरुण शर्मा असेल, आर एस अग्रवाल असेल, यांची पुस्तकं तुम्ही बघता. सीसॅटची सुरुवात करा. म्हणजे काय, याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये सुरुवात करायचंच असेल या ठिकाणी तर बेसिक मॅथ्स आणि रिझनिंग स्टार्ट करायचं तुम्हाला. मग काय करा या ठिकाणी, मग इथं 5वी आणि 8वी आत्ताचे सध्याचे स्कॉलरशिप, अगोदर 4थी आणि 7वी स्कॉलरशिप होतं ना,
त्या असणाऱ्या स्कॉलरशिपचे असणारे जे काही बुक्स आहेत का ते त्याच्यामध्ये सुरुवातीला वाचलं, जसं पंढरीनाथ राणेंचं असेल, अनिल अंकलगे सरांचं पुस्तक असेल, ही पुस्तकं सुरुवातीला वाचलं तर अतिउत्तम आहेत, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम बेसिक मुद्दे शिकायला सुरुवात होती यांची तुमची. आणि सोबतच बघितलं तुम्ही कॅट किंवा मॅथ्सचं एखादं बेसिक मॅथमॅटिक्स असणारं बुक जरी केलं ना तरी अतिउत्तम. का? कारण ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन खूप स्ट्रॉंग दिले जातात कॅट आणि मॅथचा अभ्यास करत असताना, कारण तो ऍप्टिट्यूड टेस्ट आहे ना. कशाच्या अंतर्गत तुम्हाला इंजिनिअरिंग नंतरच्या असणाऱ्या एक्झामच्या अनुषंगाने मुद्दे खूप जास्त स्ट्रॉंग असतात, त्यामुळे तुम्हाला हा पार्ट याच्यामध्ये करावा लागेल. आणि एक सवय करायची बेसिकली काय, निबंध आणि आन्सर लेखनच्या बाबतीमध्ये एसे बाय गोपाल कृष्ण गांधी यांचं पुस्तक घेतलं तरी सफिशियंट आहे, किंवा विजनचा असणार जो मेन साठीचा असणारा 365चा पार्ट असेल, किंवा आपण इग्नाइटच्या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीचे असणारे कंटेंट तुम्हाला देत राहतो कंटिन्युअसली, ते त्याचे बघत असायचे. एसे तुम्हाला हा शेवटचा पार्ट होतो, पण त्याच्या अगोदर थोडीशी एक बेसिक सुरुवात व्हावी, कारण एसे कधी लिहू शकतो आपण, एसे लिहायचे तुम्हाला 14 ते 15 पेजेस, म्हणजे जवळपास 1000-1200 शब्दांमध्ये एसे लिहायचं आहे एक एसे. तेवढा डाटा तरी पाहिजे ना तुम्हाला, 10 पेजेस जरी लिहायचं असेल तर तेवढा डाटा आला पाहिजे ना. त्यासाठी न्यूजपेपर मदत ठरतो, जीएसच्या अभ्यास मदतीस ठरतात. असे असणारे जे कंटेंट असतात, जसं गांधींचं पुस्तक सांगितलं तसे मुद्दे बघितले तर तुम्हाला याचा बेनिफिट जास्त मिळू शकतो. मग सिम्पली काय करायचं, अभ्यासाच्या सुरुवातीला बेसिक बुक्स म्हणून या सगळ्या असणाऱ्या गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीपासून, पण अवांतर वाचनापासून सुरुवात करून एनसीईआरटी कडे या, स्टेट बोर्ड कडे या, आणि मग लास्ट स्टेपच्या अंतर्गत रेफरन्स कडे जाऊ शकतो आपण. हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. या संदर्भात तुम्हाला कोणत्या असणारे क्वेरीज असतील तर खाली स्ट्रीप चालू आहे, त्याच्यावरती आपला नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर, आपण या ठिकाणी कॉल करू शकता. टेलिकॉलर टीम तुम्हाला योग्य पद्धतीनं सांगेल याच्यामध्ये काय करायचंय काय नाही ते. पण तुमच्या असणाऱ्या अभ्यासाला इग्नाइट कडनं खूप खूप शुभेच्छा. चांगल्या पद्धतीचं प्रिपरेशन करा. बेसिक स्टडी आहे, या बेसिक स्टडीला सुरुवात करायची आपल्याला आणि सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पद्धतीनं शेअर करा. जे विद्यार्थी तुमच्या ओळखीत असतील, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, तुमच्या नातेवाईक असतील, त्यांना हा आपला असणारे व्हिडिओज पाठवा, त्यांना आपला असणारे हे चॅनल पाठवा. इग्नाइट अकॅडमीचं युपीएससी एमपीएससीचं डेडिकेटली चॅनल तयार केलेलं आपण, हे फक्त युपीएससी एमपीएससी वरती काम करतोय आपण याच्यामध्ये. त्याचा फायदा घेऊन आपण कलेक्टर पर्यंत, राज्याच्या बाबतीमध्ये डेप्युटी कलेक्टर असेल, डीवायएसपी असेल, सोबतच उल्लेख केला तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, या पदांपर्यंत आपल्याला जायचंय. त्या अनुषंगाने तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. चला भेटूया आपण. सोबत इग्नाइट अकॅडमीचं असणारे ऍप्लिकेशन सुद्धा आहे, गुगल प्ले स्टोर वरती जाऊन ते डाउनलोड करा. आणि त्या असणाऱ्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला मल्टिपल असणारे सब्जेक्ट मिळतील. जसं आपला माझा एक ऑप्शनल आहे PSIR पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन्स, ती बॅच सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. चला थांबूया, आपण भेटूया अशाच पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.